श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चरित्र सारामृत. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोणी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित, तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदवित. मागील अध्यायाच्या अंती चोडप्पा विणावी स्वामी प्रती, कृपा करोणी मजवरती बडोद्यासी चलावे. भाषण ऐसे एकोणी समर्थ बोलती हासोणी. मल्हाररावाची या म्हणी आम्हाविषयी भाव नसे, म्हणून तयाच्या नगरात आम्हा जाणे नव्हे उचित. अक्कलकोट नगरात आम्हा राहणे आवडे. ऐसा यज्ञ व्यर्थ केला तात्या म्हणी चिंतावला. आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी, परी पहावा यत्न करुणी ऐसा विचार केला म्हणी. मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले. भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी, तया ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील. मग तात्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले. गुरुचरित्र आरंभिले भावयासी स्वामी कृपा, परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाला व्यग्रचित्त काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी काय सांगावे राजयासी, आणि सकळ जनांसी तोंड कैसे दाखवावे. ऐशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न. आता एक युक्ती योजून नावे पडवून येतीसी. असो कोणे एके दिवशी साधुनी योग्य समयासी, मेहनत घालूनी स्वामींसी तात्यासाहेब निघाले. कडप गावचा मार्ग धरिला अर्धमार्गी मेना आला. अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित जाहली. मेन्यातून उतरले मागुती अक्कलकोटी आले. ऐसे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुंटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशात घेऊनी बडोद्यासी आले परतोनी. समर्थ कृपा भक्ती वाचोनी अन्य उपाय न होय. परी मल्हाराव नृपती प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारती कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत तयाचे नाव. नृपकार्याची धरुणी हाव आपण पुढे जाहला. तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी स्वामी पुढे ठेविती. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंत पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी सत्वर ठोका याच्या चरणी. ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलिले. क्रोधमुद्रा पाहोणी यशवंतराव भ्याला म्हणी. पळाले तोंडचे पाणी लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतासी, सत्वर यावे बडोद्यासी तेथील कार्यासी सोडोनी. साहेबा विषप्रयोग केला मल्हारावावरी आळ आला. त्या कृत्या माझे यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती झाली. अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत षष्ठोऽध्यायः. इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोऽध्यायः समाप्तः. शुभं भवतु. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.